नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पूजा चिमटे चॅनलवर. कशी झाली सगळ्यांची दिवाळी? दिवाळीत ब्लॉग आले नाहीत कारण दिवाळीत आम्ही गावाला गेलो होतो आणि सासरी व्हिडिओ बनवणे अजून तरी मला असे वाटते त्यांना आवडेल की नाही, म्हणून मी नाही बनवले व्हिडिओ. पण आता गावावरून आम्ही परत आलेलो आहोत. आता इथून पुढे मी लॉंग व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही 7-8 दिवस गावाला गेल्यावर तिकडून पुन्हा आल्यावर तुम्ही कोणतं काम करायला घेता? मी तर पहिल्यांदा माझा फ्रीज क्लीन करते आणि बाजारातून भाज्या आणून फ्रीज ऑर्गनाईज करते. त्यानंतरच माझं पुढचं रुटीन चालू होतं. तसं तर मी कुठं जास्त दिवस जायचं असेल तर फ्रीज क्लीन करूनच जाते. पण खूप दिवस फ्रीज बंद असल्यामुळे फ्रीजचा कुबट वास येतो आणि काही ठिकाणी ओलसर जागा असते तिथे काळे बुरशीसारखे काहीतरी आढळून येते. म्हणून मी जास्त दिवस बाहेर राहिल्यावर तिकडनं परत आल्यावर फ्रीज डीप क्लीन करून घेते. हा प्रॉब्लेम माझ्यासोबतच नाही तर जे सगळे जास्त दिवस बाहेरगावी जात असेल त्या सगळ्यांसोबतच होत असेल. त्यासाठी मी स्प्रे बॉटलमध्ये 1 कप पाणी, 1 कप व्हाईट व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड टाकून सोल्युशन बनवून घेते आणि पूर्ण फ्रीजमध्ये स्प्रे करून 15 मिनटं तसंच सोडून देते. त्यानंतर 15 मिनटानंतर एक कपडा घेऊन फ्रीज पूर्ण क्लीन करून घेते. तर तुम्ही पाहू शकता इथे माझा फ्रीज किती क्लीन झालेला आहे व फ्रीज क्लीन करून झालेला आहे. आणि फ्रीज क्लीन करताना नेहमी बंद करून क्लीन करायचं आहे. त्यानंतर मी फ्रीजमधले काही पार्ट खराब झालेले बाहेर काढून घेतलेले आहेत. त्यांनाही नळाखालून स्वच्छ घासून धुवून घेतलेला आहे. घासून धुवून झाल्यावर त्यांनाही एका जाग्यावर सुकायला ठेवून दिलेलं आहे त्याचं पूर्ण पाणी निथळण्यासाठी. तर इथे माझे फ्रीजचे हे पार्ट क्लीन करून झालेले आहेत. त्यानंतर बाजारातून आणलेल्या भाज्या वेगळ्या करून त्यांनाही नळाखालून स्वच्छ धुवून घेत आहे. या भाज्या नळाखालून स्वच्छ धुवून झाल्यावर एका सुक्या कपड्यावर पसरवून ठेवते कारण त्या लवकर सुकतील आणि मग मी त्यांना फ्रीजमधले ऑर्गनायझर करून ठेवीन. त्यानंतर इथे माझे फ्रीजमध्ये जे पार्ट क्लीन केले होते ते मी एका सुक्या कपड्याच्या सहाय्याने पुसून घेतलेले आहेत. ते पुन्हा फ्रीजमध्ये अटॅच करून घेत आहे. अशा प्रकारे हे सर्व पार्ट मी फ्रीजला पुन्हा अटॅच करून घेतलेले आहेत. नंतर आपण जे जास्तीचे ड्राय मसाले आणतो ते मी इथे फ्रीजच्या डोअरमध्ये ऑर्गनाईज करून घेत आहे. आता मी तुम्हाला मग सांगते, मी जिथे राहते तिथे खूप असं दमट वातावरण आहे त्यामुळे
ते ड्राय मसाले मी बाहेर ठेवल्यावर ते खराब होऊन जातात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते सेफ राहतात. म्हणून मी त्यांना जे शिल्लक राहिलेले मसाले असतात त्यांना मी असं रबरच्या सहाय्याने पॅक करते आणि फ्रीजच्या डोअरमध्ये ऑर्गनाईज करते. तर तुम्ही जिथे राहता तिथे कसं वातावरण आहे आणि तुम्ही हे मसाले कुठे ऑर्गनाईज करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे माझे हे मसाले ऑर्गनाईज करून झालेले आहेत. त्यानंतर मी बाकीच्या भाज्या ऑर्गनाईज करायला घेतलेल्या आहेत. लिंबू आणि आले हे सुद्धा मी ह्या डोअरमध्येच ऑर्गनाईज करते. नंतर हे ऑर्गनाईज डबे मी मेशोवरून मागवले आहे. त्यामध्ये मी टॉमॅटो, वांगे वगैरे काही ऑर्गनाईज करून ठेवते. हे डबे मी मेशोवरून 6च्या सेटमध्ये मागवलेले आहेत आणि यांचा मला खूप फायदा होतो. त्यामुळे माझ्या भाज्या खूप ऑर्गनाईज राहतात चांगल्या प्रकारे. या भाज्या मी या छोट्या छोट्या डब्यांमध्ये ठेवल्यावर त्या पुन्हा फ्रीजच्या खालच्या साईडचे जे मोठे ऑर्गनायझर आहे त्यामध्ये मी डबे ठेवून देते या ऑर्गनायझरमध्ये. त्यामुळे ह्या एकाच ठिकाणी 2-3 भाज्या ऑर्गनाईज होतात आणि सेफ देखील राहतात. मी पाहू शकता या 3 भाज्या ऑर्गनाईज होऊ नये इथे माझ्याकडे जागा रिकामी आहे. तिथे मी कॉर्न, काकडी किंवा गाजर असं काही ठेवून घेते. नंतर भेंडी किंवा शेंगा ह्या मी अशा ऑर्गनाईज करते. आणि मिरची जास्त काळ टिकण्यासाठी मी त्याचा देठाचा भाग काढून टाकते. अशा प्रकारे मिरची स्टोर करून ठेवल्याने ही मिरची 15 दिवस खराब होत नाही. तुम्ही जर अशा प्रकारे स्टोर करत नसाल तर नक्की स्टोर करून पहा. अशा प्रकारे मिरची खूप जास्त दिवस टिकते. तर इथे माझे मिरचीचे देठ काढून झालेले आहेत. त्याचबरोबर मी शेंगदाणे, हरभरे किंवा माझ्याकडे ज्या काही जास्तीच्या डाळी आहेत त्यांना मी फ्रीजमध्ये स्टोर करते. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. जे शेंगदाणे मी बाहेर ठेवले होते खराब झालेले आहेत आणि फ्रीजमधले चांगले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे सगळं कोण ठेवतं फ्रीजमध्ये? पण ज्या ठिकाणी जसं वातावरण आहे त्या वातावरणाचा पण परिणाम त्या वस्तूंवर, त्या पदार्थावर होत असतो. इकडे ठाण्याला किंवा कोकण साईडला खूपच दमट वातावरण असते. त्यामुळे शेंगदाणे, हरभरे यांना लगेचच जाळी किंवा किडे लागायला सुरुवात होते. म्हणून ते मी फ्रीजमध्ये ठेवते आणि ते खरंच सेफ राहतात. तर इथे मी कोथिंबीर, आला आणि काड्या वेगळ्या करून घेते. कोथिंबीर ऑर्गनाईज करताना ती न धुताच ठेवायची आहे. धुतल्यावर खराब होते. या काड्या मी बाजूला काढलेत आहेत. त्याचा मी मसाल्यासाठी वापर करणार आहे. तर अशा प्रकारे मी माझा फ्रीज ऑर्गनाईज करते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.